तब्येत माझी ठीक नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तरी पण मी आज आलोय. कारण असं आहे की सांगली, सातारा, कराड, इस्लामपूर या भागातून आज एवढी लोक पळशीमध्ये आलेत. पळशीमध्ये कशासाठी आलेत मित्रांनो, तर आपण इथून जाणार आहे कोळदुर्ग किल्ला, जो एका नामशेष स्वरूपात म्हणजे फक्त उरलेला आहे. त्यानंतर शुकाचारी, त्यानंतर बांधवगड, हे जे आपले गड किल्ले आहेत, आपले बुजुर्ग आहेत, ह्यांना भेटायला लोक आज कुठून आलेत हे जरा तुम्ही बघा. सांगली, सातारा, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, कुठून कुठून लोक आलेत आणि ते आलेत किती हे बघा. पहिल्यांदा सगळ्यांचा आता सध्या नाश्ता करायचं सुरू आहे, अजून आमच्या ट्रेकला सुरुवात व्हायची आहे. तुम्ही बघून घेऊ शकताय ही जी सर्व लोक आहेत सांगली, सातारा, कराड, इस्लामपूर या भागातून आलेले आहेत. काही लोक आपल्या भागातून सुद्धा इथं आलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला सर्व गडांची माहिती, इतिहास गडांचा आणि आलेल्या लोकांचाही इतिहास समजेल. नाश्ता सुरू आहे मित्रांनो ट्रेकला आलेल्या लोकांना. कोळदुर्ग किल्ला आणि त्याच्यात पुढं छत्रपतींच्या भाईजी नायकाची समाधी. आणि तसंच खाली गेल्यानंतर आम्ही इथं असून सुद्धा आम्हाला ते माहीत नव्हतं. त्याच्या खाली गेल्यानंतर एक मोठा धबधबा चालू आहे, ते कुणालाही माहीत नव्हतं. आता तो धबधबा सगळ्यांनी बघितला आणि तिथं चांगल्या पद्धतीची भाविकांची ये जा होत्या. कोळदुर्ग हा परिसर असा आहे की तिथं छत्रपतीला किल्ला बांधण्याचा सुद्धा एक तटाचा वेळा दिलेला होता. आणि तिथं असं मोठा अवशेष आहे की आता तुम्ही गेल्यानंतर सगळं तुम्हाला तिथं दिसल. आम्ही लहान असताना मोठी मोठी माणसं सांगायची की इथं शिवाजी महाराजांना किल्ला बांधायचा केली, इथं असा इथं ते असा आहे सगळं थोडं सांगत होती. पण भैयाजी नायकाच्या समाधीला आता या 7-8 वर्षांमध्ये रूप आलं. असं तुमच्या माध्यमातून झालं, तुम्ही लोकांनी ते उठून काढलं आणि त्याला कोठ्यामध्ये निधी दिला. आणि तिथं जाईपर्यंत रस्ता तुम्ही गेल्यावर कळते सगळं रस्ता आणि ते मंदिर असं सुशोभित त्या भागाला झाले. आणि हा इतिहास शिवरायाच्या पायाच्या घोड्याला स्पर्श झालेला जो भाग आहे. आणि आम्हाला स्वाभिमान आहे की आम्ही ह्या भागामध्ये राहण्याची संधी आम्हाला परमेश्वराने दिली. या एरियामध्ये छत्रपतीच्या जाण्या येण्याच्या त्या सहवासामध्ये आम्हाला संधी दिली. तुम्ही 2-3 जिल्ह्यातून इथं सर्व तरुण मुलं आणि मुली आलेला आहात. मी एका गोष्टीसाठी तुमचं अभिनंदन करेन की शिवरायाने जी शिकवण दिली महाराष्ट्राला, देशाला, देशाच्या बाहेर, त्या शिकवणीतून आपण काय घडावं, आपल्या मागची पिढी काय घडावी, यासाठी हा तुमचा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढचं पाऊल म्हणलं तर तुम्ही स्वतः कसं वागावं, आपल्या घरामध्ये संस्कार कसे आहेत, शिवरायाने काय संस्कार दिले आहेत, हे तुमच्या घरामध्ये प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती असेल याच्यामध्ये ते कुटुंब 100% संस्काराने भरून जाईल. आज गरज आपल्याला एका गोष्टीची आहे की फक्त संस्काराची गरज आहे. आपण जीवन जगत असताना आपल्या मुलांनी, आपल्या घरातल्या कुटुंबाने संस्कार जपले पाहिजे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि ती शिवरायाने घालून दिली, शिवरायाने शिकवण दिली की आता आम्ही शाळेला होतो तर इतिहासामध्ये शिवरायाचा सगळा इतिहास होता. पण आता त्यामध्ये त्या इतिहासामध्ये पण आता ती कमी केला तो नाही. पण अशा पद्धतीनं तुम्ही त्या तरुणांनी एवढ्या लवकर सकाळी 7 वाजता तुम्ही या ठिकाणी हजर झालाय,
की आमच्या तरुण मंडळींनी सुद्धा मुलांनी तुम्हाला चहाची व्यवस्था, नाश्ता पाण्याची व्यवस्था आमची थोडीशी काय कमी जादा असेल तर ती समजून घ्यावी। आणि आपण बसला हे सिद्धनाथाचं मंदिर आहे, हे मंदिर आता पोपट जोशी सगळा उल्लेख सांगतील, हे मंदिर सर्व गावांनी कुठलाही निधी न घेता शासकीय सगळ्या गावांनी वर्गण काढून हे मंदिर आणि परिसर केलेला आहे। आणि मला वाटत नाही की तुम्ही बरेच गाव फिरताय, तुमचे गाव तुम्ही ह्या आणि शेजारच्या गावात असं कुठेही गेला तर असं येणारी एंट्री, तो पायऱ्या आणि छत्रपतीचा पुतळा आणि त्याच्यानंतर हे सिद्धनाथाचं मंदिर, मागं दत्ताचं मंदिर आणि थोडं झाडं आमच्या जन्माच्या आधी कवायची ती पुढची झाडं कधी आहेत माहित नाही, ते झाडं हे निसर्गरम्य ठिकाण, हे मला वाटत नाही की असं बाहेर कुठं आम्ही तर कुठं बघितलं नाही आमच्या निदर्शनाला। अशी ठेवण, भौगोलिक ठेवण या गावाची चांगली आहे। आणि जास्त महत्वाचं गोष्ट, या गावातला 100% शेतकरी हा द्राक्ष निर्यात एक्सपोर्ट करतो। त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, शरद पवार साहेबांनी घेतली, सगळ्यांनी दखल घेतलेली आहे की या पैसेमध्ये सगळा एक्सपोर्टचा माल बाहेरच्या देशात देतो। कोट्यावधीचा चलन या पैशाच्या तरुणाच्या त्याच्यामध्ये येतात। तुम्ही आता तुमच्या बरोबर सगळी मंडळी आज तुमच्या संग येणार आहे, कुठलाही व्यसनादी नाही, चुकीचं वागणं नाही, बोलणं नाही, काय भांडण नाही आणि राजकीय गट तट विसरून असणारं पळशी गाव। 5 वाजता निवडणूक झाली की 5:15 वाजता सगळे एकत्र एखाद्याचा विरोध करून सगळ्यांचा चहा पिऊन जो येणार निवडून तो आपला पडला तरी त्याच्या दारात फटण्यावर वगैरे आपण सुद्धा आनंद उत्सव करताना आपण संयमन करायचा आणि जुन्या वर्ग गावाची मोठ एक ठेवायची। मला जाणत्या माणसाने काल सांगितलं, काका पाटील सर, काल चला लक्ष द्या पुढे। छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। सगळे इकडे पुढे सेमी सर्कल करून या। संवर्धन आणि कोळदुर्ग संवर्धन ह्या कामामध्ये काम करतात। अजून काही जण येतात मॅक्झिमम आहेत। सर्व सह्याद्रीच्या शिलेदारांना धुळीकण राजेश जाधव यांचा सस्नेह शिवराय आणि सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। सह्याद्रीचा धाकटा भाऊ ही महादेव डोंगर रांग आणि त्या महादेव डोंगर रांगेमध्ये आपण त्याच्या अंगाखांद्यावरून आपण भटकंती करणार आहोत। बा रायगडा तुझ्या चरणातील मी एक धुळीकण, अलंकारने आला परी पाय तुझे धुळीचेच आहे मज भूषण। या भावनेतून बा रायगड परिवार महाराष्ट्रभर दुर्ग संवर्धनाचं कार्य करत आहे। 2017 साली कृष्णा गुड्डे यांच्या
आणि या डाव्या बाजूला एक छोटासा बुरुज दिसतोय आपल्याला, त्याच्याच खाली एक शिलालेख सापडला हळे कन्नड भाषेतला. त्याचं आपण वाचन कशा पद्धतीनं झालंय आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. या किल्ल्याच्या अवतीभोवती 4 किलोमीटर परिसरामध्ये अनेक कोरीव शिल्प आहेत, अनेक ऐतिहासिक अवशेष आहेत जे विखुरले गेलेले आहेत. आणि उजव्या बाजूला आपल्याला इथं दिसतेत हे एक तळ आहे आणि त्याच्यावर एक तळ आहे. ती दोन्ही तळी शासनानं कोरीव शिल्पाची जी दगड आहेत त्या दगडाचा वापर करून भिंत बांधून ती तळी बनवलेली आहेत. म्हणजे हे ऐतिहासिक वारसा हे जपण्याऐवजी त्याची नकळतपणे अशा पद्धतीनं विल्हेवाट होते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तुम्हा सर्वांचं मी एक या मानदेशाचा भूमिपुत्र म्हणून तुम्हा सर्वांचं अगदी विनम्रपणे स्वागत करतो. अशा पद्धतीनं या भागामध्ये पर्यटन वाढावं, इतिहासाबद्दल जिज्ञासा लोकांमध्ये जागृत व्हावी, याच्यासाठी सातत्याने स्थानिक म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो. आणि आज खऱ्या अर्थानं मला आनंद होतोय की इतक्या बहुसंख्येनं तुम्ही लोक 3-4 जिल्ह्यातून या ठिकाणी तुम्ही आला. या भागाचं भटकंतीसाठी तुम्ही या स्थानाची निवड केली, त्याबद्दल सह्याद्रीच्या शिलेदार आणि पाटील साहेबांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आजचा हा ट्रेक आपला यशस्वीपणे पार पडेल. या ट्रेकमध्ये भटकंती करत असताना निसर्गाला पर्यावरणाला हानी पोहोचू नये, त्याचबरोबर गड या आपल्या दुर्गम भागात जे पर्यावरणाच्या दृष्टीनं प्लास्टिकचा कचरा असेल किंवा प्लास्टिक बॉटल असेल तर ते आपल्याकडे आपण घ्यावी आणि त्याची योग्य विल्हेवाट आपण लावू, ही एक आपल्याला नम्रपणे मी विनंती करू इच्छितो. इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. संवर्धन केलेल्या काही या ठिकाणी 2 विरगळी सापडलेल्या आहेत, त्याचबरोबर कोरीव शिल्प असलेली काही महत्त्वाची दगड सतीशिळा सापडल्या आणि कोरीव शिल्प हे सर्व एक दगडी चौथरा तयार करून त्यावरती आपण त्याचं संवर्धन करण्याचं आणि एकत्रितपणे करून त्या ठिकाणी जतन करण्याचं, वारसा जतन करण्याचं काम आपण केलेलं आहे. तुम्ही ज्या ज्या भागातून आलेला आहात त्या भागात काही गडदुर्ग असतील, त्या ठिकाणी कोणतीही दुर्ग संवर्धन करणारी संस्था कार्य करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही त्या ठिकाणी संवर्धनासाठी आपण तिथं हातभार लावावा अशी मी आपला सर्वांना विनंती करतो. आणि आता आपण पुढे निघून जाऊया. आतल्या बाजूला दगडी खांब सदृश्य म्हणजे खांब उभे करण्यासाठी उखळ सदृश्य चौथरे तयार केलेले आहेत. काही घरांचे पडझड झालेले अवशेष पण आपल्याला पुढे पाहायला मिळतील. चला, दगडी चौथरा आपण केलेला आहे, त्याच्यावरती शिलालेख, विरगळी आणि सतीशिळा सर्व एकत्रितपणे केलेलं आहे. सरांना फॉलो करायचंय, कोण पुढे पळू नका. सर पुढे जातील, त्यांना आपण फॉलो करू, ते दाखवतील तिथंच जायचं, विस्कळीतपणे बघायचं नाही. सर या पुढे तुम्ही म्हणजे तो सीन कोरला जायचा, युद्ध प्रसंग कोरला जायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी महादेव महादेव. असे असंख्य कोरीव दगड आहेत. सरजी एक मिनिट सर जाऊ द्या, मग आपण फॉलो करू. गाईचं हे शिल्प आहे. हे यशोधन काय ये की पुढं. आपल्याला मोहीम लवकर वेळेत कव्हर करायची आहे, जरा फास्ट. सर वरती जाऊन सुरू करा सुरू. सर विरगळ म्हणजे काय? वीरगड म्हणजे इतिहासामध्ये ज्या ज्या काही लढाया झालेल्या आणि त्या लढायामध्ये जे वीर पुरुष त्या लढाईमध्ये वीरगती प्राप्त होते आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणजे आपण आत्ताच्या काळात स्मारक बोलूया. स्मारक सदृश
अशा पद्धतीनं त्याची आठवण म्हणून शिल्प कोरलं जायचं। इथं आपल्याला दिसतोय हा एक वीर आहे, हातामध्ये तलवार आहे, ही ढाल आहे आणि हा जो पुढचा व्यक्ती आहे त्याच्या हातात धनुष्य आहे आणि अजून एक सैन्य इथं दिसतोय। तर हा युद्धाचा प्रसंग आहे। या युद्धामध्ये हा वीरगती प्राप्त झाला आणि त्यामुळे ह्या अप्सरा आहेत, ह्या अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत असा एक प्रसंग आहे। आणि तिसऱ्या स्थानी इथं वरच्या भागामध्ये इथं शिवपिंड आहे, म्हणजे या वीराला देवत्व प्राप्त करून दिल्याचं दाखवलेलं आहे। वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोरलेलं हे त्याला वीरगड म्हटलं जातं। आता या ठिकाणी हा शिलालेख आहे, जो आपण जिथं आपण माहिती दिली त्याच्या डाव्या बाजूलाच तिथं रेकी करत असताना हा शिलालेख सापडला। शिलालेख हा अर्धाच आहे, भग्न अवस्थेतला, आणि हा 17 ओळीचा शिलालेख आहे। खालच्या बाजूला अस्पष्ट आहे, पूर्ण ते अक्षर ज्याच्यावरती कोरलेली आहेत ती दिसत नाहीत। हा हळे कन्नड भाषेतला शिलालेख आहे। इथं आसनस्थ जैन मुनीची मूर्ती आहे आणि इथं चंद्रकोर आहे। या बाजूला सूर्य असणार आहे, पण तो भग्न झाल्यामुळं दिसत नाही आपल्याला। एका जैन मुनीचा वर्णन या शिलालेखामध्ये आहे। चालुक्य राजा जगदेकमल याचा सामंत बिज्जन आणि त्या सामंताने एका जैन मुनीला दान दिल्याचा हा शिलालेखामध्ये उल्लेख आहे। मग वर्णनामध्ये जैन मुनी अभ्यासू, शीलवान अशा पद्धतीचं वर्णन त्या शिलालेखामध्ये आहे। आणि साधारण चालुक्य राजा जगदेकमलचा आपण इतिहास पाहिला तर 1138 ते 1150 सालचा हा इतिहास या शिलालेखामधून आपल्याला उजेडात आलेला आहे। ही अशा प्रकारची ठराविक जी कोरीव शिल्प आहेत, ही समोर आपल्याला दिसते ती हात दिसतोय आणि बांगडे दिसत आहेत 2, तर ती सतीशिळा आहे। 900 वर्ष। कोणाची काही शंका सरांना आत्ताच माध्यमातून मिळालेले आहेत, त्यांचंही खरं कौतुक करावं तितकं कमी आहे। ते सिद्धनाथ मंदिराला इथल्या शिळा वापरल्या, ते काय इतिहास आहे तो थोडा सांगा। तो इथं ते जे बाबळीचं झाड दिसतंय तिथं ह्या किल्ल्याचं प्रवेशद्वार होतं। सतीशिळेबद्दल महाराजांच्या काळात सुद्धा, स्वराज्याच्या दरम्यान सुद्धा एखादा कुटुंबातला व्यक्ती निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीनं ही चितेवरती जाणं ही सतीची परंपरा होती आणि तिचा तो त्याग, सूप असायचं, सुपामध्ये बांगडी आणि चोळी देऊन त्या पद्धतीनं ते सतीची प्रथा चालू होती आणि त्या सती गेलेल्या स्त्रीचं स्मृतीसाठी अशा पद्धतीची सतीशिळा उभारली जायची। ही सतीशिळा त्या दरीच्या बाजूला, बुरुजाच्या खालच्या बाजूला असंख्य दगड आहेत, तिथंच ही सतीशिळा सापडली, तिथून या ठिकाणी आणून ठेवलेली आहे। मंदिराला कोणते दगड वापरली? इथले जे इथं डाव्या बाजूला मुख्य किल्ल्याचा प्रवेशद्वार, आजही आपण तिथं गेलो तर पूर्ण माती आणि दगडाचा भराव आपल्याला दिसेल आणि गोमुखी प्रवेशद्वारासारखं प्रवेशद्वार होतं। आता जे आपण किल्ले बघतो, किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार असतं दगडी, ते दगडी प्रवेशद्वार 30 वर्षापूर्वीपर्यंत होतं, पण नंतर उत्साहापोटी इथून काही दगड बऱ्याच ठिकाणी नेले लोकांनी आणि आत्ताचं जे आपण पळशी येथील सिद्धनाथ मंदिरांनी बाहेरची जी बाजू आपण भिंतीची बघतोय त्याच्यामध्ये मोठे जे शिल्प पण आहेत आणि जे दगड आहेत ते इथून दगड तिथं त्या मंदिरासाठी नेऊन त्या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे। तिचा दगड इतका पॉलिश केलेला आहे, त्या काळामध्ये इतके अवगत तंत्रज्ञान, फार प्रगत तंत्रज्ञान असावं। आजकाल मशिनरीने सुद्धा इतकं कोरीवपणा, त्याला आखीव रेखीवपणा येत नाही, पण अशा पद्धतीनं तेही मंदिर आज जर पाहता आलं तर तुमच्यासाठी ही एक पर्वणी ठरेल। सिद्धनाथचं काय हे आहे आख्यायिका, म्हणजे
आहे बानूरगडावर आपण ऐकू. आमची 120 मुलं या ठिकाणी संवर्धनाला आम्हाला हातभार लावण्यासाठी आलेली होती. अशा पद्धतीनं तटबंदीवरती तोकडा प्रयत्न आहे, पण ही तटबंदीचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. इथं या बाजूला ही चोरवाट गडातनं खालूला एक आहे. इथून गडाच्या खाली जाणं आणि खालून वर येणं, म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराऐवजी ह्या 2 चोरवाटा या कुळदुर्गला होत्या. नाही चालू, याचा वापर आता नाहीच आहे, पण एक अवशेष आपल्याला चोरवाट्याचे दिसतात. इथं आलं तर आपल्याला तो टॉवर किल्ले भोपाळगड म्हणजेच आजचा बानूरगड, ते बानूरगडचं ते ठिकाण आपण वरचा जो माथा आहे त्याच्यावरती झाडी दिसत आहेत, ते बाणलिंगाचं मंदिर आहे. आणि तिथंच स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख नरवीर बहिर्जी नाईकांची त्या ठिकाणी तुळशी वृंदावन सदृश्य समाधी आहे. आणि त्याच्याच डाव्या बाजूला हे 2 सुट्टे डोंगर दिसतात वेगळे जवळजवळ, त्याला कावड्याचे डोंगर बोललं जातं. श्रावणबाळाची कावड आणि त्याच्याच खाली श्रावणबाळाचं मंदिर एक आहे, तलाव एक आहे खाली. चला आपण निघूया आता पुढच्या